हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 13वा दिवस भाग 2. श्रीकृष्ण अर्जुनाच्या घरी गेला. तेथे अभिमन्यूची माता सुभद्रा दुःखी होऊन बसली होती. तेथेच अभिमन्यूची पत्नी उत्तराही दुःखावेग सहन न होऊन तिच्या सासूला बिलगून बसली होती. श्रीकृष्ण म्हणाला, वृष्णीकुलोत्पन्न सुभद्रे, बाळ अभिमन्यूसाठी शोक करू नको. तुला सुनेलाही सांभाळायचे आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष काळानेच ठरविलेल्या असतात. तू वीर भगिनी, वीर पत्नी, वीर माता आहेस. तुझ्या पुत्राला आलेले मरण हे वीर मरण आहे. हजारो राक्षसांना यमसदनी पाठवून तो रणभूमीवर मृत झाला. त्याला फार थोर लोक मिळाला आहे. तपश्चर्या, ब्रह्मचर्य, वेदविद्या आणि प्रज्ञा याद्वारे जो लोक मिळावा अशी इच्छा केली जाते, तो लोक तुझ्या वीरपुत्राला मिळाला आहे. ज्या नीच लोकांनी तुझ्या बालकाला अधर्माने ठार केले आहे त्यांचा वध झालेला तू लवकरच पाहशील. जयद्रथाचा वध झालेला तू उद्याच ऐकशील. तुझा पुत्र क्षात्रधर्माचे पालन करत असताना वीरगतीला प्राप्त झाला आहे. क्षत्रियांना याहून आणखी भूषणावह असे अन्य काहीही नाही. त्यानंतर दुःखावेग असह्य होऊन सुभद्रेने विलाप केला आणि ती मूर्छित झाली. श्रीकृष्णाने तिच्यावर शीतोदक शिंपडून तिला शुद्धीवर आणले आणि पुन्हा धीराचे शब्द सांगून तिला शांत केले. त्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाच्या शिबिरात गेला. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शिबिरात स्वतः शुभचिन्ह असलेल्या जागेवर दर्भानी उत्तम शय्या पसरली. ती पुष्प, अक्षता आणि मल सुवासाने सुशोभित केली आणि तेथे सभोवती शस्त्रे ठेवली. त्यानंतर सेवकांनी निशाकालीन त्र्यंबक बली तयार केला. अर्जुनाने श्रीकृष्णाला पुष्प, अक्षत, सुवासाने अलंकारित करून बली अर्पण केला. श्रीकृष्ण स्मितहास्य करून अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, आता तू निद्राधीन हो. तुझे कल्याण असो. मी तुझ्या कल्याणासाठी जात आहे. त्यानंतर श्रीकृष्ण दारुकासह आपल्या शिबिरात गेला. त्याने गुप्तचरांकडून अर्जुनाच्या प्रतिज्ञेसाठी कौरवांकडील तयारीची माहिती मिळवली. त्यानंतर चिंतन करत श्रीहरी निद्राधीन झाला. मध्यरात्री श्रीकृष्णाला जाग आली आणि अर्जुनाच्या प्रतिज्ञेचे स्मरण होऊन त्याने दारुकाला हाक मारली. तो दारुकाला म्हणाला, दारुका, पुत्रशोकाने विव्वळ झालेल्या अर्जुनाने प्रतिज्ञा केली आहे की उद्या सूर्यास्ताच्या आत तो जयद्रथाचा वध करेल. तसे न झाल्यास तो अग्निकाष्ठ भक्षण करेल. उद्या कौरव प्राणपणाने जयद्रथाचे संरक्षण करणार हे उघड आहे. त्यासाठी द्रोणाने खास व्यूहाची योजना केली आहे. मध्यभागी जयद्रथ राहणार असून त्याच्या सभोवती 6 महापराक्रमी रथी महारथी जयद्रथाचे रक्षण करणार आहेत. हे भेदून जाणे सोपे नाही. दारुका, कसेही करून अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण होऊ दे. तथापि तसे न झाल्यास मी अर्जुनाशिवाय हे जग स्वीकारू शकत नाही. भार्या, मित्र, आप्त, बांधव इत्यादींपैकी मला अर्जुनापेक्षा जवळचे कोणीही नाही. अर्जुन माझे दुसरे अंग आहे. जो अर्जुनाचा द्वेष करतो तो माझाही द्वेष करतो. जो अर्जुनाला अनुकूल असतो तो मलाही अनुकूल असतो. यास्तव उद्या वेळ आली तर मी स्वतः समरांगणात उतरून युद्ध करेन आणि द्रोण, कर्ण यासह सर्व कौरवांचा वध केलेला तू पाहशील. दारुका, उद्या पहाटे तू माझा रथ तयार ठेव. त्याला दिव्य अलंकाराने सुशोभित केलेले माझे बलाहक, मेघपुष्प, शैब्य आणि सुग्रीव हे घोडे जोड. कौमोदकी गदा, दिव्य शक्ती, सुदर्शन चक्र, धनुष्य इत्यादी सर्व युद्धसामग्री रथामध्ये ठेव. तसेच रथाच्या अग्रभागी गरुडवीराच्या ध्वजाची योजना कर. तू स्वतः चिलखत घाल. मी पांचजन्य शंख वाजविला की त्वरेने माझ्याकडे ये. उद्या एकाच दिवशी मी माझ्या या आत्तेभावांचे सर्व दुःख नष्ट करेन. तथापि उद्या मी शक्यतो असा प्रयत्न करेन
की अर्जुन समस्त कौरवांसमोर जयद्रथाचा वध करेल. अर्जुन आपल्या शिबिरात निद्राधीन झाला. त्याच्या स्वप्नात श्रीकृष्ण आला. त्याने अर्जुनाला म्हटले, वीरश्रेष्ठा, शोक करू नको. जे कार्य करायचे आहे ते प्रत्यक्ष आचरणाने सिद्ध कर. शोक हा माणसाचा शत्रू असतो आणि असा माणूस शत्रूंना सौख्य देतो, बांधवांना कष्ट देतो आणि स्वतःही खंगत जातो. तेव्हा तू शोक करणे उचित नाही. त्यावर धनंजय म्हणाला, श्रीकृष्ण, माझ्या पुत्राच्या वधाला सर्वप्रथम जयद्रथ कारण आहे. त्याचा मी उद्या वध करू इच्छितो. तसे न झाल्यास मी जीवित राहणार नाही. श्रीकृष्णाने धनंजयाला म्हटले, भगवान महादेवाजवळील पशुपात अस्त्र जर तू जाणत असशील तर तू उद्या जयद्रथाचा वध करू शकशील. श्रीकृष्णाने असे म्हटल्यावर अर्जुन भूमीवर बसला आणि त्याने पूर्ण श्रद्धेने एकाग्र होऊन महादेवावर ध्यान लावले. अर्जुन भावावस्थेत प्रविष्ट झाला आणि त्याने पाहिले की प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्याचा उजवा हात धरला आहे आणि तो श्रीकृष्णासह अंतराळात संचार करत आहे. संचार करत अर्जुन आणि श्रीकृष्ण कैलास पर्वतावर महादेवासमोर येऊन उभे राहिले. महादेवाला त्या दोघांनीही नमस्कार केला. महादेवाने या नरनारायणाचे स्वागत केले. त्यावेळी काही तासांपूर्वी शिबिरामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला पुष्प, अक्षत, सुवासाने अलंकारित करून जो बली अर्पण केला होता तो महादेवाच्या आसनाजवळ त्याला दिसला. महादेवाने त्यांना विचारले की आपले कार्य सिद्धीस जाण्यासाठी मी आपल्याला काय मदत करू ते सांगा. त्यावर अर्जुनाने महादेवाला सांगितले की त्याला पशुपात या दिव्य अस्त्राची अपेक्षा आहे. त्यावर महादेवाने त्यांना सांगितले की येथून पुढे एक अमृत सरोवर आहे, त्यात माझे धनुष्य आणि बाण आहे, तो माझ्याकडे घेऊन या. त्याबरोबर अर्जुन आणि श्रीकृष्ण त्या सरोवराकडे गेले आणि त्यांनी आत डोकावून पाहिले तर त्यात 2 महाभयावह विषारी नाग होते. अर्जुन आणि श्रीकृष्णाने सरोवरामधील जलाला स्पर्श केला आणि मनोभावे नागांची उपासना करून रुद्र पठण केले. त्याबरोबर त्या 2 नागांचे धनुष्य आणि बाण असे रूपांतर झाले. अर्जुनाने ते धनुष्यबाण महादेवाला आणून दिले. महादेव एका विशिष्ट प्रकारे उभा राहिला आणि त्याने धनुष्याला प्रत्यंचा लावली. बाण धनुष्यावर खेचून शरसंधानाचा मंत्र उच्चारला आणि तो बाण त्या सरोवरात सोडला. त्याबरोबर ते धनुष्यही त्या सरोवरात गेले. अर्जुनाने महादेवाच्या सर्व हालचाली आणि मंत्र लक्षात ठेवला. बाण आणि धनुष्य सरोवरात गेल्यावर तत्क्षणी अर्जुनाला मागे अरण्यात भेटलेल्या महादेवाची ओळख पटली आणि त्याने मला पशुपात अस्त्र मिळो अशी प्रार्थना केली. त्याबरोबर त्याला पशुपात अस्त्र प्राप्त झाले. दोघांनी पुन्हा महादेवाला नमस्कार केला आणि मोठ्या आनंदाने ते दोघेही आपापल्या शिबिरात परत आले. हरिओम.